ओके, सो लेट्स स्टार्ट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे चेकबॉक्सच्या सर्व व्हॅल्यूज आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण ज्यावेळी सेव्ह करतो त्यावेळी सगळ्या व्हॅल्यूज जाऊन या डाटाबेसमध्ये सेव्ह होतात. इथे आपण डेटाबेस आपला ओपन केलेला आहे आणि रिफ्रेश करून तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी चेकबॉक्सच्या मल्टिपल व्हॅल्यूज इथं स्टोअर झालेल्या आहेत. आपण एक रेकॉर्ड ॲड करून बघूया की मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर होत आहेत का. ऑलरेडी आपल्याकडे EMP004 पर्यंत रेकॉर्ड आहे. सो या ठिकाणी आपण EMP005 रेकॉर्ड करूया. इथे नाव देऊया अमन, 45, मेल, सातारा, and here selected all text checkbox values. Also write aman@gmail.com, password ABC. ओके, सो ज्यावेळी मी सेव्हवर क्लिक करेन त्यावेळी या सगळ्या चेकबॉक्सच्या व्हॅल्यूज माझ्या स्टोअर झाल्या पाहिजे डेटाबेसमध्ये. नाव क्लिक ऑन सेव्ह. आपला डेटा सेव्ह झालेला आहे. आपण जर डेटाबेसमध्ये येऊन चेक केलं आणि इथं रिफ्रेश केलं तर आपल्याला दिसू शकतं की इथे आपल्या चेकबॉक्सच्या जेवढ्या व्हॅल्यू सिलेक्ट केल्या होत्या त्या स्टोअर केलेल्या आहेत. आज आपण बघणार आहोत की चेकबॉक्समधून कशा प्रकारे व्हॅल्यू सर्च करून घ्यायच्या. जेव्हा मी एखादं रेकॉर्ड सर्च करतो त्यावेळी हेही महत्त्वाचं आहे की जर मी इथे एखादं रेकॉर्ड सर्च केल्यानंतर त्याच चेकबॉक्स इथे टिक झाले पाहिजेत जे चेकबॉक्सच्या व्हॅल्यूज मी डाटाबेसमधून कॉल केलेले आहेत. जर मी 3 सिलेक्ट केले असतील, 3 सेव्ह चेकबॉक्सच्या व्हॅल्यूज झाल्या असतील तर येतानाही त्या 3च आल्या पाहिजेत. ओके, सो यासाठी आपल्याला सर्च कोड आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. आपल्या जर कोडिंगमध्ये जाऊन बघितलं तुम्ही तर आपण ऑलरेडी सर्चसाठी कोड लिहिलेला आहे. या ठिकाणी आपण जो काय कोड लिहिलेला आहे तो कोड आपण इम्प्लिमेंट करूनही बघितलेला आहे. जर मी एखादं रेकॉर्ड सर्च केलं, लाईक मी जर इथं आत्ता EMP005 टाकलं जे आत्ता रेकॉर्ड आपण इन्सर्ट केलेलं आहे आणि सर्च केलं तर इथे बघू शकता की कोणत्याही चेकबॉक्सची व्हॅल्यू इथे घेऊन येत नाही येते. ओके, किंवा जर मी इथं दिलं नसेल कदाचित, जस्ट सेकंड आय विल चेक दॅट. सो इथे आपण दिलेलं आहे. स्वतः सध्या कोणती व्हॅल्यू तो घेऊन येत नाही आहे, बट यामध्ये जरी व्हॅल्यू घेऊन आला तो तरी आपलं एखादा चेकबॉक्स टिक होत होता. आपले मल्टिपल चेकबॉक्सेस टिक केले जात नव्हते. जर मला मल्टिपल चेकबॉक्सेस टिक केले जायला हवे ॲज पर रिक्वायरमेंट, जसा डेटा आपला डेटाबेसला सेव्ह झालेला आहे त्यानुसार, तर मला काय करणं गरजेचं आहे, तर मला त्यामध्ये कोडिंग करणं गरजेचं आहे ज्यामध्ये सर्व डेटा घेऊन तो परत येईल. ओके, सो या ठिकाणी बघू शकता आपण डेटा रीडर वापरलेला आहे आणि त्यातली रीड मेथड यूज करून आपण डेटा रीड केला होता. हे आपण सर्चच्या कोडिंगमध्ये बघितलेलं आहे. हा तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन बघू शकता की सर्चचं कोडिंग कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलेलं आहे. जर व्हिडिओची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही डायरेक्टली जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. सो हा सगळा कोड जनरेट केल्यानंतर आपला डाटा सर्च होऊन येत होता. बट या ठिकाणी आपल्याला आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, तर माझा जो काही डेटा कॉल करून येतो आहे तो डेटा एकच यातला हिअर इज दॅट 0, 1, 2, 3, 4 and 5 यातली एकच व्हॅल्यू आता सध्या तो घेऊन येतो. बट मला मल्टिपल व्हॅल्यूज जेवढ्या दिलेल्या आहेत, सेव्ह केलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज घेऊन आलं पाहिजे. मी फक्त काय केलेलं आहे बघा, मी इथं रेडिओ बटनचं जे काही मी कोड लिहिलेला होता, सॉरी चेकबॉक्सचा जो काही कोड लिहिला होता तो कोड मी इथून डिलीट केलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे मी फक्त document.selected values हा कोडला वाटलं तर मी कमेंट टाकतो. फक्त इथं चेंज आहे सर्चच्या कोडिंगमध्ये, बाकी सेम कोड सेम आहे, ऑल कोड सेम आहे. या ठिकाणी बघूया पण की जर मला चेकबॉक्सच्या व्हॅल्यूज कॉल करून आणायचे असतील तर मला काय चेंज केला पाहिजे. सगळ्यात पहिलं मला काय करायला हवं आहे, तर सगळ्यात पहिलं मला एक स्ट्रिंग घेतली पाहिजे आणि या स्ट्रिंगमध्ये जी काय व्हॅल्यू आहे चेकबॉक्सच्या ज्या काय व्हॅल्यू स्टोअर झालेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या. सो मी एक स्ट्रिंग डिक्लेअर करतो. स्ट्रिंग आपण काही नाव द्या, मी व्हॅल्यू नाव देतो व्हेरिएबलला आणि यामध्ये जी काय व्हॅल्यू आलेली आहे कॉल करून ती व्हॅल्यू मी यामध्ये काढून घेतली. ओके, स्ट्रिंगमध्ये.
नाव मला फॉर इचचं एक लूप वापरायचं आहे, फॉर इच. आणि या फॉर इच लूपमध्ये लिस्ट आयटम काढून घ्यायचे आहेत, लिस्ट आयटम जे या ॲरेमधून आलेले आहेत. हे कुठे काढून घ्यायचे आहेत? आयटम इन डॉक्युमेंट, माझ्या कंट्रोलचं नाव, यामध्ये आयटम्समध्ये काढून घ्यायचे. सो जो काय ॲरेमध्ये सगळा लिस्ट आलेला आहे, ॲरेमध्ये जे आयटम आलेले आहेत RD5 मध्ये, ते सर्व आयटम मी लिस्ट आयटममध्ये काढून घेतलेले आहेत. लिस्ट आयटम नावाचं एक व्हेरिएबल केला आणि त्यामध्ये माझ्या डॉक्युमेंटमधून जे काय आयटम आलेले आहेत ते काढून घेतलेले आहेत. ओके, आता मला काय करणं गरजेचं आहे, तर मला या ठिकाणी इंडेक्स ऑफ फंक्शन वापरणं गरजेचं आहे. हे इंडेक्स ऑफ फंक्शन का वापरलं जातं? त्यामध्ये चेक केलं जातं की तो व्हेरिएबल तुमच्या त्या स्ट्रिंगमध्ये आहे की नाही. ओके, सो इथं मी लिहीन इफ व्हॅल्यू डॉट इंडेक्स ऑफ. ओके, इंडेक्स ऑफ हे कशामध्ये चेक करायचं आहे आपल्याला, तर जे आयटम आपण आता कॉल केलेले आहेत, आयटम डॉट व्हॅल्यू. ओके, इज नॉट इक्वल टू -1, म्हणजेच जर त्यामध्ये व्हॅल्यू फाउंड होत नसेल तर. ओके, जर व्हॅल्यू आपली फाउंड होत नसेल तर आपल्याला कंडिशन काय द्यायची, -1 दिलेलं आहे, दॅट्स मिनिंग आपली व्हॅल्यू त्याला फाइंड होते. ओके, नॉट लिहिलेलं आहे म्हणजे आपली व्हॅल्यू त्याला फाइंड होतीये. सो जर होत असेल तर त्याला काय करायचं आहे, त्याला सांगायचं आहे मला की तू काय कर, आयटम डॉट सिलेक्टेड इज इक्वल टू ट्रू. जो आयटम तू घेऊन आलेला आहे, जो सापडलेला आहे, त्याला काय कर, ट्रू कर. ओके, सो इथे आपण थोडंसं कमेंटमध्ये मी तुम्हाला देतो की कशा प्रकारे तुम्हाला ते समजायला पाहिजे. यूज इंडेक्स ऑफ टू चेक इफ द सिलेक्टेड values contains the current item value. ओके, आपण जो काय व्हॅल्यू आता कॉल केलेला आहे यामध्ये स्ट्रिंगमध्ये, या स्ट्रिंगमध्ये तुमची इंडेक्स ऑफ काय करते, जी व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची आहे, ज्या लिस्ट आपण डॉक्युमेंटच्या चेकबॉक्स लिस्टला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ती व्हॅल्यू त्यामध्ये सर्च केली जाते की बाबा ती व्हॅल्यू त्यामध्ये आहे का. ओके, याला आपण PHP मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर strpos फंक्शन वापरलं जातं की एखाद्या पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये एखादा वर्ड आहे का फाइंड करण्यासाठी. त्याच प्रकारे तुम्ही इथं इंडेक्स ऑफ वापरू शकता, ज्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता एखाद्या मोठ्या स्ट्रिंगमध्ये एखादा छोटा वर्ड आहे का. जर असेल तर तो काय कर, ट्रू कर, सिलेक्टेड कर, ज्याने की तो ट्रू होऊन जाईल. दॅट्स इट. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे. या ठिकाणी बघा हे कोडिंग जे आहे हे फाउंडसाठी आहे. ओके, जर त्याला फाउंड झालं तर काय कर, चेक द चेकबॉक्स. ओके, चेकबॉक्स चेक कर. सो इथे जी काय व्हॅल्यू आलेली आहे ती मी कमेंट दिलेली आहे इथं बघा. सो आपण पहिल्यांदा डॉक्युमेंटमध्ये काढून घेतली होती, ती आपण मी स्ट्रिंगमध्ये काढून घेतली. स्ट्रिंगमधली व्हॅल्यू मी फॉर इचनं पास केली डॉक्युमेंट डॉट आयटम्समध्ये. देन इंडेक्स ऑफनी, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्च चेकबॉक्स व्हॅल्यूज. सो इंडेक्स ऑफ चेक करतं की तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये तो आयटम आहे का. जर असेल तर तो आयटम सिलेक्ट केला जातो. ओके, सिम्पल कोडिंग आहे, हे तुम्हाला लागणार नाही आहे, फक्त हे मी डिलीट करतो. ओके, सो या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला चेकबॉक्सची व्हॅल्यू येईल त्यावेळी तुम्हाला फक्त इतकं कोडिंग लिहायचं आहे त्या ठिकाणी, ज्याने की ती सिलेक्ट केली जाईल. येणारी व्हॅल्यू फक्त तुम्हाला स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यूमध्ये काढून घ्यायची आहे. हिअर इज द पास आणि चेक इट. ओके, इथं बघा व्हॅल्यू काढून घेतली, इथं मी इंडेक्स ऑफला सेंड केलेली आहे. ओके, नाव चेक, जस्ट सेव्ह इट and run our code.
आता आपण रन करून बघूया EMP005 साठी. नाव सर्च इट. इथे बघा आपले चारही चेकबॉक्सेस काय झालेले आहेत, टिक झालेले आहेत, जे आपण टिक केले होते. जर मी या ठिकाणी 4 केलं अँड सर्च इट, इथेही चारही आयटम आहेत. मी आता 3 साठी सर्च केलं, EMP003 साठी सर्च इट, इथेही चारही आयटम सर्च केलेले आहेत. नाव 2 साठी आणि नाव 1 साठी. ओके, जस्ट वेट. EMP002 साठी चेक करूया जरा. EMP001, 2, 3 आयटम्स आहेत. EMP004 साठी जस्ट रिफ्रेश इट. EMP004. सो लेट्स सी. आपण थोडंसं रिफ्रेश केलं, इथे बघा आपले 3 आयटम्स आलेले आहेत. इथेही चेक करू शकता EMP004 साठी 3 आयटम आहेत, हे 1, 2, 3. आता तुम्ही EMP002 साठी जर केलं तर फक्त आधार कार्ड टिक केलं जाईल. लेट्स चेक इट. सर्च इट. इथे बघा फक्त आधार कार्ड टिक केलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर आपण पुन्हा EMP003 साठी चेक करूया. इथे चारही आयटम सिलेक्ट केलेले आहेत. जस्ट रिफ्रेश इट. EMP003 साठी चेक करूया. बघा इथे चारही चेकबॉक्सच्या व्हॅल्यूज तुमच्या कॉल करून आल्या आहेत. ओके, अगदी सिम्पल कोड आहे, अगदी वास्ट काही नाही आहे. फक्त 3 ते 4 लाईनचा कोड केलेला आहे आपण ॲड. तिथं आपण डॉक्युमेंट डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू लिहिलं होतं, त्या ठिकाणी फक्त या 4 ते 5 लाईनचा कोड ॲड केलेला आहे, ज्याने की आपली व्हॅल्यू ती कॉल केली जाईल. आणि आपण व्हॅल्यू सेव्ह करताना याच्या मागचाही व्हिडिओ बघितलेला आहे. इथे बघा इथेही 4 ते 5चा लाईनचा कोड लिहिलेला आहे, ज्याने आपण फक्त डॉकची व्हॅल्यू सेंड केली होती. ओके, इन्सर्ट करण्यासाठी, आणि डाटा जाऊन आपला सेव्ह झाला होता. ओके, सो याचाही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो की कशाप्रकारे मल्टिपल लिस्ट चेकबॉक्स लिस्टच्या व्हॅल्यूज तुम्ही टिक केल्यानंतर त्या डाटाबेसमध्ये जाऊन सेव्ह होतील. ओके, इथे आपण सर्च केलेलं. सो या व्हिडिओला थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की सेम फॉर्मेशन मला अपडेट जर व्हॅल्यू करायची असतील, लाईक मी इथं आता सध्या 4 व्हॅल्यूज आहेत, बट यातला मी एक टिक काढला, तर आता जाऊन या 3च व्हॅल्यू टिक केलेल्या सेव्ह झाल्या पाहिजेत, अपडेट झाल्या पाहिजेत. ओके, सो हे कशा प्रकारे केलं जातं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया. तोपर्यंत थांबूया. थँक्यू सो मच.